तुम्ही पण त्यातले आहात का की वेळ नसला की खिचडी मसाले भात बनवणारे? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. तर इथे मी कढई तापायला ठेवून थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. तेल व्यवस्थित तापलं की अर्धा चमचा जिरं आणि एक मिडियम आकाराचा कांदा व्यवस्थित बारीक कापून परतून घेतला आहे. एक हिरवी मिरची, एक लहान आकाराचा टोमॅटोही टाकून व्यवस्थित परतून घेतला आहे. आणि त्यानंतर आता पाव चमचा हळद, एक चमचा धनाजिरा पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अंडा मसाला नसेल तर तुम्ही काळा मसालाही वापरू शकता. जेही कुठले मसाले तुमच्याकडे असतील ते तुम्ही टाकू शकतात. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भात शिजवतानाही आपण मीठ टाकलेलं असतं. आणि त्यानंतर आता 2 अंडे फोडून टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण अंडा भुर्जी बनवतो त्याच पद्धतीने. आणि त्यानंतर यामध्ये उरलेला शिळा भात टाकून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर ताजा भातही वापरू शकतात. व्यवस्थित मिक्स करून भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि टेस्टी असा अंडा राईस तयार झाला आहे. नक्की ट्राय करा. परत परत बनवून खाल.